श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 8 मार्चला आहे महाशिवरात्र. महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवशंकरांची उपासना करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी, भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात प्रभावशाली दिवस. त्याचबरोबर आपल्या प्रत्येक घरोघरी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजे जे वृद्ध मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत प्रत्येक जण उपवास धरतो, भगवान शिवशंकरांची आराधना करतो. त्याचबरोबर या दिवशी बऱ्याच घरांमध्ये अन्न सुद्धा शिजवलं जात नाही, फक्त उपवासाचे जे पदार्थ आहेत ते खाल्ले जातात. तर असा हा एवढा प्रभावशाली शिवरात्रीचा दिवस. तर शिवरात्रीच्या 7 दिवस अगोदर आणि शिवरात्रीच्या 7 दिवस नंतर आणि शिवरात्रीचा तो 1 दिवस हा जो कालावधी असतो तर हा नंदी पक्ष म्हणून ओळखला जातो. परत एक वेळा सांगते, शिवरात्रीच्या दिवसापासून 7 दिवस अगोदर, शिवरात्रीच्या दिवसापासून 7 दिवस पुढे आणि एक शिवरात्रीचा दिवस हा जो कालावधी आहे हा नंदी पक्ष म्हणून ओळखला जातो. तर या नंदी पक्षामध्ये 15 दिवस तुम्हाला विशिष्ट प्रकारची सेवा करायची असते. आणि आज जी सेवा सांगणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, तुमचं कोणतंच काम पूर्ण होत नाही, तर शिवमहापुराणमध्ये सांगितलेली ही सेवा, ज्या सेवेसाठी फक्त 5 मिनिट पुरेसे आहेत, ही सेवा जी आहे ती फक्त 8 कडव्यांची आहे, 8 ओव्यांची आहे. आणि ही सेवा या नंदी पक्षामध्ये जर तुम्ही संकल्पयुक्त केली तर तुमची जी कोणती मनोकामना असेल, ज्या कोणत्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा कराल, या 15 दिवसामध्ये तुम्हाला अनुभव हा येईलच येईल. कारण हा जो काळ आहे तो नंदी पक्ष कालावधी आहे. आणि आपल्या याच्यामध्ये बघा की तिथीला, वाराला याला खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे ह्या नंदी पक्ष जो कालावधी आहे यामध्ये जे शिवतत्व आहे ते अधिक प्रमाणामध्ये जागृत असतं. आणि त्या शिवतत्व जेव्हा अधिक प्रमाणामध्ये जागृत असतं त्या कालावधीमध्ये जर संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा केली तर त्या सेवेचा अनुभव हा तुम्हाला 100% येणारच येणार आहे. ताई असतील, दादा असतील, मुलं असतील, मुली असतील, कोणीही ही सेवा करू शकतात. या सेवेसाठी असं काहीही नाही की मी ही सेवा करू शकते का किंवा तुम्ही ही सेवा करू शकता का. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख दुःखाचे चक्र निरंतर सुरू असते, परंतु काही वेळा संकट इतकी जास्त असतात की व्यक्तीला परिस्थितीचा सामना करणं खूप कठीण होतं. अशा परिस्थितीत शंकराचे हे अत्यंत आणि चमत्कारिक शक्तिशाली शिवलिंगाष्टकम स्तोत्र तुमची सर्व संकट दूर करू शकतात. शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेसाठी लिंगाष्टकम स्तोत्राचा उल्लेख केला आहे. शिवलिंग हे भगवान शंकरांचे साकार रूप मानले जाते. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दररोज शिवलिंगाला जल आणि बेलपत्र अर्पण करण्यासोबत या महाशक्तिशाली लिंगाष्टकम स्तोत्राचं पठण केलं तर कितीही कठीण काळ वेळ आली तरी त्याला प्रत्येक समस्येचे समाधान मिळते. आणि तो काळ, ती वेळ जी आहे, त्या संकटातून जी आहे त्या व्यक्तीची मुक्तता होते. असे मानले जाते की या स्तोत्राचे पठण केल्याने शिव खूप प्रसन्न होतात आणि विशेष आशीर्वाद देतात. देवताही या स्तोत्राने शिवाची स्तुती करतात. जर तुमच्या जीवनात संकट येत असतील ज्यावर तुम्ही प्रयत्न करूनही मात करू शकत नसाल तर शंकरांच्या आश्रयाला जा आणि या लिंग स्तोत्रमचं पठण तुम्ही करा. 8 श्लोक असलेले हे स्तोत्र तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकतो. आता हे जे शिवलिंगाष्टकम स्तोत्र आहे बघा, याची सुरुवात अशी आहे: ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम. हे अतिशय सुंदर, ऐकायला तर एवढं सुंदर आहे. तुम्ही युट्यूबवर बघा, तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. किंवा जिथे ग्रंथ भांडार आहे तिथे तुम्ही जा, अगदी छोटंसं याचं तुम्हाला पुस्तक मिळेल. तर हे अतिशय सुंदर असं शिवलिंगाष्टकम स्तोत्र, याचं तुम्हाला 15 दिवस संकल्पयुक्त पठण करायचं आहे. तुमची जी काही मनोकामना आहे ती बोलू. आणि संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि त्या पद्धतीने ही जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता. कशी करायची, कोणत्या वेळेत करायची ते मी तुम्हाला सांगते. शिवपुराणातील पौराणिक कथेनुसार भगवान शंकरांचे शिवलिंग रूप हे शाश्वत आणि अनंत मानले जाते. असे मानले जाते की भगवान शिव प्रथम विश्वात इतक्या मोठ्या शिवलिंगासह प्रकट झाले की ब्रह्मा आणि विष्णू देखील त्याचा उगम आणि शेवट शोधू शकले नाही. असे मानले जाते की प्रणव मंत्राचा जप त्याच अनंत शिवलिंगातून झाला होता, ज्यापासून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती झाली आहे. यामुळेच शिवलिंगाची पूजा अनादी काळापासून होत आहे.
याचे पुरावे पुरातन सभ्यतांमधूनही समोर आले आहेत. शिवाचे अवतार मानले जाणारे शिवलिंग अतिशय शक्तिशाली मानले जाते आणि भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत, ते भोळे देव आहेत. तुम्ही त्यांची अतिशय साध्या पद्धतीने अगदी शिवलिंगाला जल अर्पण केलं आणि तुम्ही हे जे स्तोत्र आहे संकल्पयुक्त तुमच्या एखाद्या मनोकामनेसाठी इच्छेसाठी जर तुम्ही म्हटलं तर तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते. आता हे स्तोत्र कधी म्हणायचं आहे तर हे स्तोत्र तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जर म्हटलं तर अतिशय उत्तम राहील, कारण प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची केलेली सेवा ही अतिशय प्रभावी आणि शीघ्र फलदायी असते असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला शक्य झालं, प्रदोष काळ म्हणजे काय, जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनिटं अगोदर आणि 45 मिनिटं नंतर, तर या वेळेमध्ये आपल्या साध्या सोप्या भाषेत जे आपण रोजचं म्हणतो दिवे लागण्याची वेळ, तर त्या वेळेमध्ये जर तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम राहील. या सेवेसाठी कोणतीही पूजा मांडणी नाही, काहीही नाही. अगदी देवघरासमोर बसायचं, देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि तुम्हाला जर शक्य झालं तर हे 15 दिवस दररोज तुम्ही शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करा. 1, 3, 5, 7, 11 जे काही तुम्हाला बेलपत्र शक्य होतील. रोज एवढाले शक्य नसतील तर रोज एक तरी बेलपत्र शिवलिंगाला आवर्जून अर्पण करायचं आहे. आणि म्हणजे सकाळी देवपूजा करताना तर शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करायचंच, पण संध्याकाळी सुद्धा शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करायचं प्रदोष काळामध्ये. आणि त्यानंतर ह्या शिवलिंगाष्टकम स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. हे शिवलिंगाष्टकम स्तोत्र जर तुम्ही 11 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम, पण 11 वेळा शक्य नसेल तर अगदी 1 वेळा म्हटलं तरीही चालेल. त्याचबरोबर दुसरी एक सेवा आहे बघा, जी मी स्वतः केलेली आहे आणि याचा मला खूप जास्त अनुभव आहे, तो म्हणजे शिवलीलामृतातील 11वा अध्याय. तर शिवलीलामृतातील 11वा अध्याय संकल्पयुक्त तुम्ही कशासाठी हे 15 दिवस जे आहे ते तुम्ही वाचन करू शकता. हा रुद्राध्याय म्हणून सुद्धा ओळखला जातो. मनोकामना पूर्तीसाठी हा जो अध्याय आहे तो अतिशय प्रभावी आहे आणि या अध्यायाचं पठण केल्यानंतर तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पठण केल्याचं जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला मिळून जातं. त्यामुळे आवर्जून तुम्ही हा जो नंदी पक्ष 2024 आहे या 15 दिवसांमध्ये तुम्ही शिवलीलामृतातील 11व्या अध्यायाचं सुद्धा पठण करू शकता. आणि हेही तुम्हाला जर नको तर तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं तुम्ही 7-7 दिवसाचं 2 तुमचे पारायण सुद्धा या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये या नंदी पक्षामध्ये तुमचे होऊ शकतात. तर शक्य असेल तर तुम्ही शिवलीलामृताचे 2 पारायण सुद्धा या कालावधीमध्ये करू शकता. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला काहीच जर शक्य नाही झालं तर दररोज सकाळची देवपूजा करताना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर त्या शिवलिंगावरती पंचामृताने अभिषेक करा. दररोजच्या दररोज आपल्या भोलेनाथांना शिवलिंगाला भस्म लावा आणि काहीतरी गोडाचा वगैरे नैवेद्य अर्पण करा. या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. त्याचबरोबर हेही तुम्हाला शक्य नसेल तर अगदी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार किंवा जो प्रदोष काळ असतो त्या प्रदोष काळामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये हे 15 दिवस नित्य नियमाने रोज जा. तुमच्या घरातलं 1 तांब्या पाणी घेऊन जा आणि तिथे प्रदोष काळामध्ये हे 1 तांब्या पाणी शिवलिंगावरती श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून तुम्ही अर्पण करा. याचे सुद्धा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. तर ह्या होत्या काही छोट्या छोट्या सेवा ज्या या नंदी पक्ष जो 2024चा काळ आहे हा 15 दिवसांचा नंदी पक्ष आहे. तर या नंदी पक्षामध्ये तुम्ही करू शकता. मी तुम्हाला खूप सारे ऑप्शन सांगितलेले आहेत. यापैकी जी कोणती सेवा तुम्हाला वाटेल की ही माझ्यासाठी आहे, ही मला करायची आहे, ती तुम्ही आवर्जून या नंदी पक्षामध्ये बघा, करा. तुम्हाला खूप चांगले याचे अनुभव येतील. आणि पिरियड्स आले तर तेवढे दिवस सोडा, पण जेवढे दिवस या नंदी पक्षात सेवा करणं शक्य आहे तेवढे दिवस तरी किमान करा. नाही तर माझे पिरियड्स आहेत, मला जमणार नाही, मग त्या मी करणारच नाही असं करू नका. ठीक आहे, 15 दिवस तुमच्याकडून सेवा शक्य नाही ना तर काही जेवढे दिवस घडेल तेवढे दिवस करा, पण जी सेवा आहे ती करा. कारण अतिशय साध्या सोप्या आणि घरात करण्याच्या सेवा आहेत. त्यामुळे आवर्जून ज्यांना करणं शक्य होईल त्यांनी करा. कोणतेही नियम नाही, कोणतेही अटी नाही, फक्त नॉनव्हेज वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या वर्ज्य करा. तुमच्या घरातील मंडळी खातात त्यांना काय करायचं ते करू द्या, पण तुम्ही स्वतः ते खाऊ नका. आणि ते बनवल्यावर वगैरे जी सेवा आहे ती करू नका. ती तुम्ही संध्याकाळी तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही सकाळी ही देवपूजा झाल्यावर सेवा केली तरीही चालेल.